शेवगाव गेवराई मार्गावरील एका हॉटेलजवळ गुरुवारी दुपारी गोळीबार झाला होता। या प्रकरणात शेवगाव पोलीस ठाण्यात जखमी युवकाने दिलेल्या फिर्यादीवरून पिन्या कापसे विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। गंभीर जखमी युवकाचा सोमवारी दुपारच्या सुमारास पुणे येथे उपचारादरम्यान मृत्यू झाला। अर्जुन संजय पवार असं उपचारादरम्यान मृत्यू झालेल्या युवकाचं नाव असून तो मूळचा या प्रकरणात यवतमाळचा रहिवासी आहे। याबाबत राजेश गणेश राठोड याच्या फिर्यादीवरून शेवगाव पोलीस ठाण्यामध्ये फिर्याद दाखल करण्यात आली आहे। अर्जुन पवार आणि राजेश राठोड हे दोघे गुरुवारी शेवगावला आले। त्याने पाथर्डी जवळ एका शेडमध्ये त्यांना सोडलं। तेथे चौघे मुक्कामी राहिले। शुक्रवारी संदीप मच्छिंद्र पवार याने मोबाईलवरील फोटो दाखवत हा पिण्या कापसेचा असून त्याला संपवायचा आहे असं सांगितलं होतं। शनिवार दिनांक 2 मार्चला सकाळी संदीप पवार हा मुक्कामाच्या ठिकाणी आला। 2 पिस्तूल आणि 3 कोयते दाखवून स्वतः जवळ ठेवले। त्यानंतर चौघे 2 वेगवेगळ्या मोटरसायकलवरून शेवगाव येथे गेले। कापसे न सापडल्यामुळे पुन्हा पाथर्डीला परतले। रविवारी संदीप आणि अनवर हे पाथर्डीला आले। यातील संदीप याने 1 पिस्तूल तर गणेश दुसरे डिके याच्याकडे दिले। त्यानंतर पिन्या कापसे शेवगाव येथील हॉटेल शुभम शेजारील रसवंतीगृह येथे बसलेला असल्याचं सांगितलं। ते सर्वजण 2 दुचाकींवरून तेथे पोहोचले। दुपारी 1:30च्या सुमारास डीके याने पिस्तूल मधून फायरचा प्रयत्न केला। तसेच गणेश यानेही त्याच्याकडील पिस्तूल काढून 2 राऊंड फायर केले, परंतु ते पिन्या कापसे याला लागलेच नाहीत। त्यानंतर सर्वजण तिथून जात असताना पिन्याने एका दुचाकीला पाठीमागून जोराची धडक दिली।